नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी माझ्या चॅनलवरती ब्युटी, मेकअप, लाईफस्टाईल आणि त्याचबरोबर DIY रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. ते बघण्यासाठी अगदी फ्री आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. जेव्हा आपल्याला हेअर रिमूव्ह करायचं असतं तेव्हा आपल्याला वॅक्स करावं लागतं आणि ते करायला जेव्हा आपण सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जातो तर त्याचे रेट भयंकर असतात. पण हेच वॅक्स जर तुम्ही घरच्या घरी करू शकलात तर किती बरं होईल. मग ते वॅक्स कसं करायचं हेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे आणि एका नवीन प्रोडक्टचा रिव्ह्यू पण देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण बघतो की मार्केटमध्ये नॉर्मल वॅक्स, रिका वॅक्स, ब्राझिलियन वॅक्स, बीन वॅक्स असे अनेक प्रकारचे वॅक्स अवेलेबल आहेत आणि हे करायला जेव्हा जातो तर त्याचे रेट्स देखील वेगवेगळे असतात. जेव्हा आपण नॉर्मल वॅक्स करतो तेव्हा त्याचा रिझल्ट असा असतो की नॉर्मल वॅक्स करताना त्याची जेव्हा आपली हेअर ग्रोथ आहे ती थोडा लवकर येते. पण रिका वॅक्स करण्याचा हा फायदा असतो, जेव्हा तुम्ही रिका वॅक्स करता तेव्हा तुमच्या स्किनवरचे जे टॅन असतं ते देखील रिमूव्ह होतं. त्याचबरोबर तुमची हेअर ग्रोथ फार लवकर होत नाही. बऱ्याचदा आपण प्रेफर करतो की आपण रिका वॅक्स करावं, पण रिका वॅक्स करायला आपण जेव्हा जातो तेव्हा त्याचे 1000 रुपयामध्ये रेट असतात. पण हेच रिका वॅक्स आता आपण घरच्या घरी कसं करायचं ते मी सांगणार आहे. तर Amazonवरून मी एक प्रोडक्ट मागवला आहे, एक वॅक्स हीटर मागवला आहे जे रिका वॅक्स करण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर हे प्रोडक्ट मला अगदी 500 रुपयात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला हीटर, त्याचबरोबर वॅक्सचं कार्टेज आणि स्ट्रिप्स आणि वेट वाईप्स ह्या देखील मिळालेल्या आहे. म्हणजे तुम्ही जर वन टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर हे कार्टेज तुम्ही 2 ते 3 वेळा तुमचं वॅक्स करण्यासाठी यूज करू शकता. म्हणजे फार फायदेशीर ठरू शकता. फक्त 100 ते 200 रुपये मंथली खर्चामध्ये तुम्ही तुमचं वॅक्स करू शकता. चला तर आपण बघूया हे प्रोडक्ट कसं वापरायचं. अशा प्रकारे हा हीटर येतो. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कार्टेज असतं. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या स्ट्रिप्स पण मिळतात आणि याची किंमत फक्त 498 म्हणजे 500 रुपयाच्या आतलं प्रोडक्ट आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला याच्यात वेट वाईप्स पण मिळतात. तर हा हीटर वापरायचा कसं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला आता ही अशी पिन येते, त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला तो प्लग करायचा आहे. हीटर ऑन होतो आणि हे कार्टेज असतं, याच्यामध्ये रिका वॅक्स आहे, तुम्ही बघू शकता. आता हे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेस करून अटॅच करायचं आहे आणि तुम्हाला 30 ते 40 मिनिट याला हीट होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर ते रिका वॅक्स आपण वापरू शकतो. पुढे आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण हे रिका वॅक्स करू शकतो. वॅक्स आता गरम झाले की नाही ते चेक करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या स्किनवर अप्लाय नाही करायचं आहे. स्ट्रीप घ्यायची आहे आणि त्याच्यावर चेक करायचं आहे प्रेस करून. तुम्ही बघू शकता हे गरम झालेलं आहे आता वापरण्यासाठी. हे पूर्णपणे आता गरम झालेलं आहे. आता आपण वापरू शकतो. मी तुम्हाला दाखवते. वॅक्स अप्लाय करताना सगळ्यात महत्त्वाची टीप, तुम्ही तुमच्या स्किनवर कोणत्याही प्रकारचं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन अप्लाय केलेलं नसावं. व्यवस्थित अशी पहिलं तर तुम्ही तुमची स्किन वॉश करून घ्यायची आहे आणि त्याचनंतर दुसरी टीप अशी की तुम्ही जेव्हा वॅक्स अप्लाय करता त्याआधी तुम्हाला वॅक्सचं प्री जेल येतं ते वापरू शकता आणि ते जर नसेल तर तुम्ही तुमच्याकडची टॅल्कम पावडर इथे यूज करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पावडर अप्लाय करून घ्यायची आहे आणि तुमच्या हेअरची ग्रोथ ज्या डिरेक्शनला आहे वॅक्स त्याच बाजूने तुम्हाला वॅक्स अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता खूप इझिली हे अप्लाय होत आहे. त्यानंतर तुम्हाला अशी स्ट्रीप अप्लाय करायची आहे आणि आता ह्या दिशेला तुम्ही जेव्हा वॅक्स अप्लाय करता त्याच्या उलट्या दिशेने तुम्हाला स्ट्रीप खेचायची आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे व्यवस्थित असे हेअर रिमूव्ह झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे हेअर रिमूव्ह झालेले आहेत. दोन्ही हातातला डिफरन्स तुम्हाला जाणवेल. ही इथली ग्रोथ खालच्या दिशेने आहे तर मी अशा पद्धतीने अप्लाय
खूप खूप इझिली हेअर रिमूव्ह होतात ते. पेन्स कम्पेअर तुम्ही बघू शकता दोन्ही हातातला डिफरन्स. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण वॅक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यात दिलेले वेट पाईप्स आहेत आणि तुमची स्किन तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे जर चुकून तुमच्याकडनं वॅक्स राहिलं असेल तर ते पाण्याने धुवू नका, कारण ते चिकट होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही घरातील कोकोनट ऑइलचा वापर करू शकता. कोकोनट ऑइल लावल्यानंतर ते इझिली रिमूव्ह होतं. आणि पूर्ण वॅक्स झाल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायला विसरायचं नाही. व्यवस्थित असं मॉइश्चरायझर तुम्हाला स्किनवर अप्लाय करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं की घरच्या घरी वॅक्स कसं करायचं, आणि ही जर पद्धत तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला जर बाय करायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, जाऊन चेक करा आणि ते तुम्ही बाय करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.